धोंड्याच्या महिन्यात अवश्य पाळा हे 21 नियम. श्री स्वामी समर्थ मंडळी. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी, अनेक पटीने फल देणारा मानला जातो. अधिक मासात हा 3 वर्षांनी एकदाच येतो आणि अधिक महिना हा साक्षात भगवान विष्णूंचे रूप आहे. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. या महिन्यात केलेली पूजा, जप, व्रत हे नेहमीच तिपटीने फलदायी असतं. या महिन्याला साक्षात भगवान विष्णूंनी मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात आपण जितकी देवाची सेवा करू त्याचे फळ अधिक मिळतं. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक महिन्यात कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नियम पहिला. सर्वप्रथम अधिक महिन्यामध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे, नवीन वस्त्र परिधान करावे. अधिक महिन्यामध्ये दान, धर्म, जप, तप याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात शक्य तितके दान करावे, जप करावा, तप करावे. नियम दुसरा. अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. या पूजेने तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये जावयाला 33 अनारसे, 33 पक्वान्न, 33 पेढे यांनी भरलेले ताट द्यावे. लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही खाण्याचा मान द्या, पण संख्या मात्र 33 असली पाहिजे. नियम तिसरा. संपूर्ण महिनाभर स्त्रियांनी व पुरुषांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य होईल त्यांनी 7 किंवा 11 माळी जप करावा. अधिक महिन्यामध्ये ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी उपवास करावा, पण उपवास करताना इतरांच्या घरचं म्हणजेच परान्न खाऊ नये. नियम चौथा. अधिक महिन्यामध्ये आपले स्वतःचे घर स्वच्छ ठेवावे. याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो, भगवान विष्णू प्रसन्न होतात. घर पुसताना तुम्ही नेहमी संपूर्ण महिन्याभर मिठाच्या पाण्याने आणि हळदीने घर पुसावे. नियम पाचवा. अधिक महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात शक्य झाल्यास पक्ष्यांना आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. या महिन्यात केलेले दान हे अनेक पटीने पुण्यदायी असतं. नियम सहावा. या महिन्यात तुम्ही अन्नदान, चारा दान करू शकता. या महिन्यात मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना अन्नदान व पाणी दान करावे. मुक्या प्राण्यांना दिलेले दान हे देखील श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. नियम सातवा. अधिक महिन्यामध्ये दररोज घरासमोर तुळशीला पाणी अर्पण करावे. बघा, तुळशीला माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जितकी शक्य आहे तितकी तुळशीची सेवा देखील करावी. नियम आठवा. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये घरात वाद होणार नाहीत, इतरांची भांडण होणार नाही, इतरांची निंदा होणार नाही, कोणाशी वाईट बोलू नका. या सर्व गोष्टींची काळजी करावी. नियम नववा. अधिक महिन्यामध्ये तुम्ही देवांचे जेवढे शक्य आहे तेवढे नामस्मरण करा, ग्रंथांचे वाचन करा. नियम 10वा. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त ग्रंथांचे वाचन करा, स्वामी चरित्राचे पारायण करा, गुरुचरित्राचे पारायण करा. नियम 11वा. या महिन्यामध्ये गुरुवारला खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळदीचे लेपन उंबरठ्यावर करा. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये लवकर येते आणि आपल्या घरामध्ये कायम स्थिर होते. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.